महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय गौतमजी सोनवणे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे प्रदेश योग अध्यक्ष सन्माननीय हे आमच्या भारतीय दलित क्रांतीच्या चळवळीमधले ज्येष्ठ नेते होते. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी एक मोठी ताकद त्यावेळेचा उस्मानाबाद जिल्हा आणि आता धाराशिव जिल्हा, त्या जिल्ह्यामधली एक मोठी ताकद माझ्या पाठीमागे उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आणि त्या यशपाल सर्वदे यांचा पहिला स्मृतिदिन आहे. घ्या तर त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांच्या काही आठवणींवरती एक पुस्तक छापण्यात आलेलं आहे, त्याचं प्रकाशन. आणि यशपाल सर्वदे यांनी काय गावाचं नाव त्या पिंपळदरी या ठिकाणी एका बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्या निमित्तानं मी आज इथं आलेलो आहे. त्याचबरोबर RPIच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावाही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि एकतर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा काही वर्ष काँग्रेस पक्षासोबत होत आहे, परंतु आज रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या NDAमध्ये आहे. रिपब्लिकन पक्ष हा NDAचा एक घटक पक्ष म्हणून काम करतो आहे. आणि गेल्या जवळजवळ 8 वर्षापासून मी नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे. मला त्या निमित्तानं सगळ्या देशभर भ्रमण करण्याची संधी मिळाली. आणि जवळजवळ सर्वच राज्यामध्ये, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झालेली आहे. फक्त लक्षद्वीप जे आहे ते राहिलं होतं आणि त्या ठिकाणी मी आता भेट देऊन आलेलो आहे. आणि सुंदर असा पद्धतीचा तो परिसर आहे. बऱ्याचशा त्या ठिकाणी सगळे आयलँड्स आहेत, समुद्र, अरबी समुद्र त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी टुरिझम चांगलं डेव्हलप होऊ शकतं. तर त्या ठिकाणी आमची 1-2 महिन्यामध्ये RPIची स्थापना होणार आहे. आणि ऑक्टोबरमध्ये, म्हणजे असा कुठलाही जिल्हा नाही त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा नाही. म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत. आपण आंध्रामध्ये गेला तर गावागावामध्ये आपल्याला पुतळे पाहायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, अनेक दलित वस्त्यांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे, बुद्धाच्या मूर्ती आहेत. तर त्या ठिकाणी मी ॲडमिनिस्ट्रेटर यांच्याशी बोललेलो आहे. प्रफुल्ल पटेल हे तिथले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये 2024मध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते आम्ही ऑक्टोबरमध्ये लक्षद्वीपमध्ये करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढं जात आहे. देशाला एक विकासाचा रंग जो आहे, हा विकासाचा रंग देशावर चढवण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे. आता मी सोलापूरहून आलो, म्हणजे पूर्वी आम्हाला 1.5 तास लागायचा, तर 2 तास लागायचे. पण आता आम्ही 40-45 मिनिटामध्ये सोलापूरहून इथं आलो. त्यामुळे असे अनेक नॅशनल हायवे आहेत, स्टेट हायवे आहेत, इंटिरियर रोड आहेत, आदिवासी एरियामध्ये अत्यंत चांगले रोड आहेत, पहाडी इलाक्यामध्ये अत्यंत चांगले रोड बनलेले आहेत. अशा पद्धतीने एक देशाचा विकास चांगला होतो आहे. रोडचा विकास तर होतोच आहे. तर कोटी लोकांचे अकाउंट जनधन योजनेचे उघडण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जवळजवळ 46 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा फायदा मिळालेला आहे. मुद्रा योजनेचं लोन आहे ते मिळालेलं आहे. त्याचबरोबर जवळजवळ 10 कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालेलं आहे. त्याचबरोबर 4 कोटी लोकांना राहू द्या त्याकडे 4 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजनेचा फायदा मिळालेला आहे. अशा अनेक योजना ज्या आहेत त्या राबवण्याचा प्रयत्न मोदीजींनी केलेला असल्यामुळं 2024मध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार. जनता त्यांच्यासोबत आहे.
जरी किती विरोधकांनी आकारतांडव केलं, दलितांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि इंडियाची आघाडीकडून चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केलेलं संविधान जे आहे, हे संविधान बदललं जाईल अशा पद्धतीची शंका, अशा पद्धतीचा जो चुकीचा प्रचार आहे हा करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. पण त्या विरोधाला, त्यांच्या प्रचाराला दलित समाज बळी पडणार नाही. दलित समाजातला मेजर दलित समाज हा माझ्यासोबत आहे आणि रिपब्लिकन पक्षाने घेतलेल्या भूमिकेला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे संविधान बदललं जाईल अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. संविधान हे सुरक्षित आहे. संविधान कुणाला बदलता येणार नाही. संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीनं तयार झालेले संविधान आहे आणि त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही हा विश्वास मी सर्व देशातल्या दलितांना देतो. आणि नरेंद्र मोदीजी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकं जी आहेत त्यांची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं यावेळेला नक्कीच आम्हाला 400पेक्षा जास्त जागा मिळतील आणि BJPला जवळजवळ 370पेक्षा जास्त जागा मिळतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये जी आमची महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीला जवळजवळ 44-45 जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, RPI, महादेव जानकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत, विनायक मेटेंची संघटना आहे, प्रहार संघटनेचे आपले बच्चू कडू आहेत, त्यानंतर आपले काय कोल्हापूरचे अनेक जे स्वाभिमानी रयत सदाभाऊ खोत, ते सांगितलं सदाभाऊ खोत आहेत आणि कोल्हापूरचे विनय गोरे. तर आम्ही सगळे जे आहोत महायुतीचे, आम्ही घटक पक्षाचे लोक, आम्ही मोदींचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला नव्हे तर इथल्या महाविकास आघाडीला चॅलेंज देण्यासाठी आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत. आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात अशी आमची भूमिका आहे. जर आम्हाला 2 लोकसभेच्या जागा मिळाल्या तर आमचा पक्ष हा रेकग्नाइज होऊ शकतो आणि शिर्डीची जागा आणि सोलापूरची जागा RPIला तर द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. मी सगळ्या नेत्यांशी बोलणार आहे आणि निवडणुका या मार्चमध्ये सेकंड वीकमध्ये अनाऊन्स होण्याची शक्यता आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. पण रिपब्लिकन पक्षाला थोडं झुकमाप दिलं पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला 2 जागा तर द्याव्यात, कारण आमच्या पाठीमागे सगळा समाज आहे, सगळा देश पाहतो आहे की रिपब्लिकन पक्षाला काय जागा मिळणार आहेत की नाही. त्यामुळे जागा वाटपामध्ये आम्हाला थोडंसं स्थान असावं अशा पद्धतीची नम्र सूचना आमची महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये उभा ठाकलेल्या महायुतीच्या नेत्यांना आहे आणि त्या पद्धतीनं नक्कीच आम्हाला चांगली मदत होऊ शकेल अशा पद्धतीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. प्रस्ताव दिलेला आहे, चर्चाही करणार आहोत आम्ही. आणि आम्हाला BJPच्या कोट्यातून, आता आम्ही BJP सोबत पूर्वीपासून असल्यामुळं आणि शिवसेनेसोबत आम्ही असलो तरी मागे उद्धव ठाकरे आणि BJP असतानाही आम्ही BJP सोबत होतो. त्यामुळं आम्हाला BJPच्या कोट्यातून त्या जागा मिळाल्या पाहिजे. ज्या जो फॉर्म्युला तयार होतो आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये BJPच्या ज्या जागा असतील त्याच्यामधून आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत. फक्त एका जागेची अडचण शिर्डीची होऊ शकते. की शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे हे सिटिंग मेंबर आहे आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की मी तिथे एकदा हरलो होतो आणि मला त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं राहून निवडून येण्याची माझी तीव्र इच्छा आहे आणि मी लोकसभेमध्ये असावं अशा पद्धतीची देशभरातल्या लोकांची इच्छा आहे. त्यामुळं एखाद्या जागेची अदलाबदल जी आहे ती होऊ शकते. सदाशिव लोखंडेंना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं राज्यसभा वगैरे देऊन त्यांनाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून विचार होऊ शकतो.
तर त्या एका जागेचा विचार करायला हरकत नाही आणि सोलापूरची काही फारशी अडचण येणार नाही. त्यामुळं दोन्ही जागा आम्हाला मिळाल्या तर आम्हाला एक चांगलं बळ मिळेल. देशभर समाजामध्ये तोंड दाखवायला आम्हाला चांगली संधी मिळेल आणि आमचाही वाटा या महायुतीमध्ये आहे हे सगळ्या देशाला दाखवायचं असेल, देशभरातल्या दलित बंधारा अटॅच करायचं असेल तर मला असं वाटतं की RPIला 2 जागा तर सोडाव्यात अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. आपला फॉर्म्युला जर स्वीकार नाही झाला तर आपला काही वेगळा विचार करण्याची मानसिकता आहे? बघूया आता आमचा फॉर्म्युला स्वीकारला जाईल. बघूया चर्चा तर आमची होईल. चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघेल. अजून वेळ आहे. परंतु या आठवड्यामध्ये उद्याच मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये RPIला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सर, संदेश आरक्षण आणि हा गुंता राज्य सरकारनं जर सोडवायचा असेल तर कशा पद्धतीने सोडवायला आपला अभ्यासही त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आहे. कसा गुंता सोडवता येईल? आता इतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय जो आहे तो फार अडचणीचा नाही. एक तर राज्य सरकारने सगळा अभ्यास करू, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी लक्षामध्ये घेता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुणबी समाजाला आरक्षण OBCचं मिळतंय. त्यांच्याकडे कुणबी समाजाची सर्टिफिकेट आहे. तर विदर्भामध्ये सगळे कुणबी म्हणतात आम्ही मराठा आहोत म्हणून, मराठा कुणबी आहोत. कोकणामधले कुणबी म्हणतात की आम्ही कुणबी मराठा आहोत. त्यामुळे ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे त्यांना ऑटोमॅटिकली OBCचं आरक्षण जे आहे ते आरक्षण मिळतंय. त्यामुळं OBCतून आरक्षण द्या ही जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याच्या मागे त्यांची भूमिका हीच आहे की कोर्टामध्ये टिकत नाही म्हणून आम्हाला OBCहून आरक्षण द्या. पण मराठा समाजाला OBC म्हणून ट्रीट करायचं का याचा विचार हा गंभीरपणे एक्सपर्ट कमिटीकडून होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जसा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा प्रश्न आहे तसा हरियाणामधले जाट आहेत, गुजरातमधले पाटीदार पटेल आहेत, साऊथ इंडियामधले आंध्राचे तेलंगणाचे रेड्डी आहेत, राजपूत आहेत राजस्थानमधले, तर जो क्षत्रिय समाज आहे या सगळ्या क्षत्रिय समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मग ते आरक्षण देत असताना ते सगळ्या समाजाला मिळणार नाही. जसं OBCच्या आरक्षणाला क्रिमिलेअरची पद्धत लावलेली आहे. 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्याच कुटुंबाला शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन मिळतं आहे. तसं मराठा समाजालाही देत असताना जो आता निर्णय झालेला आहे महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय असाच आहे की त्यासाठी स्पेशल अधिवेशन बोलावलं. आमचे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला खळबळून जागं केलेलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सगळ्यात अगोदर मी केलेली होती. OBCनं आरक्षण मिळालेलं आहे पण मराठा समाजामध्ये गरीब मराठ्यांची संख्या मोठी आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना आरक्षण द्या ही मागणी सर्वात अगोदर पॅन्थरच्या मुवमेंटच्या काळामध्ये आपण केलेली आहे आणि नेहमीच आपण मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. तर त्या पद्धतीनं आता विषय हा असा सुटू शकतो की एकतर जरांगे पाटील यांनी जास्त अतिरेकी भूमिका न घेता त्यांनी शांततेनं समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही आंदोलनं केलेली आहेत, आम्ही विद्रोही झालेलो होतो, पण आम्ही असं मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना काहीतरी एकेरीवर बोलणं असं काही कधी आम्ही हे केलं नाही. आणि जरांगे पाटील यांच्या आरोपामध्ये तथ्य नाही की ते देवेंद्र फडणवीस त्यांना मारून टाकतील. देवेंद्र फडणवीस यांनी प्लॅन केलेला आहे. आज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांच्यामधले लोक उठलेले आहे आणि जरांगे पाटील ही गोष्ट खरी आहे की ते माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये बोलत नाही आहे. ते मात्र टार्गेट करतायत सरकारला. टार्गेट तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, पण आता निर्णय तुमच्या सांगण्याप्रमाणे घेतला. तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना निर्णय आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं सुरुवातीला आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1 दिवसाचं अधिवेशन ना 1 दिवसाचं अधिवेशन घेतलं आणि एकमताने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. तर आता जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे, त्यांनी वाट पाहिली पाहिजे. फक्त आता आरक्षणात असं आहे की सरकारी नोकऱ्या काय फार आहेत असं नाही आहे. फक्त
तरी पण आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना चुकीची नाही आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की एक काळ असा होता की स्वतःला कुणी मागासवर्गीय म्हणून घ्यायला तयार नव्हते, पण आज मात्र प्रत्येक जातीमध्ये आरक्षणाची मागणी होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीही आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला आरक्षण देण्यासाठी फार मोठा कडाटा केलेला होता आणि फार बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळं संविधानामध्ये आरक्षण आलेलं आहे SC ST साठी. नंतर मंडल कमिशनच्या माध्यमातून VP सिंग यांच्या काळामध्ये OBC आरक्षण मिळालं 27%. आता तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता म्हणून जरांगे पाटील यांनी थांबलं पाहिजे. तो कुणाचा माणूस आहे काय मला माहीत नाही आहे. जरांगे पाटील माझे मित्र आहेत, ते मराठा समाजासाठी संघर्ष करतायत, अत्यंत कौतुकाची बाब आहे. पण त्याने थोडासा आपला तोल सांभाळला पाहिजे. त्यांनी त्यांनी जे आपलं नेतृत्व उभं केलेलं आहे ते फार मोठ्या कष्टातून वेदनेतून त्यांनी उभं केलेलं आहे. मराठा समाजाला त्यांनी जागृत केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी थोडंसं सबुरीनं घेणं अत्यंत आवश्यक आहे. लगेच मी जातो सागर बंगल्यावर आणि मला गोळ्या घाला ही अशा पद्धतीची भूमिका घेणं बरोबर नाही. त्यांची मराठा समाजाच्या न्यायासाठी त्यांची जिवंत राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना कुणी मारून टाकू शकत नाही. त्यामुळं त्यांनी एवढी भीती मनामध्ये बाळगण्याचं कारण अजिबात नाही आहे. आणि मी त्यांना आश्वासन देतो की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही आंदोलनामध्ये उतरलेले आहात, आंदोलन करत राहा आणि मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आपण म्हणजे संघर्ष केला पाहिजे. पण आता आंदोलनाची आवश्यकता नाही. आता निर्णय झाल्यानंतर आंदोलन करू नये असं आमचं या संबंधाचं मत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकेरीवर बोलणं योग्य नाही अशी आपली भूमिका आहे. जरांगेंचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीसांनी प्रकाश आंबेडकर यांना संपवण्यासाठी तुम्हाला पाठबळ दिलं, मोठं केलं तुम्हाला. असंच ठिकाणी काही इतर नेत्यांनाही मोठं केलं, तर पर्याय दिला जातो नेत्यांना. कुठं म्हटलं त्याने? कुठंही म्हटलं भाषणामध्ये बोलले नाही. प्रकाश आंबेडकर आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे आमचे आदरणीय नेते आहेत आणि कुणाला संपवायचं असेल असं कुणी संपवू शकत नाही आहे. प्रकाश आंबेडकर त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना आम्ही संपवू शकत नाही आणि मलाही कुणी संपवू शकत नाही. त्यामुळे मला काही देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलेलं असं अजिबात नाही आहे. पण मी देवेंद्र फडणवीस यांचा मित्र आहे आणि आतापर्यंत मी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेलाच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते म्हणतायत की त्यांना विरोध करणारे लोक जे आहेत त्यांना देवेंद्रजीने उभं केलेलं आहे. त्यांच्या विरोधामध्ये कुणी थोडंसं बोललं की ते म्हणतात ते देवेंद्रजी त्यांना उभं केलेलं आहे. तर मला कुणी उभं केलेलं नाही. मी स्वतः उभा राहिलेलो आहे. मी बाबासाहेबांच्या आशीर्वादानं उभा राहिलेलो आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मी अजिबात नाही आहे. पण त्यांनी थोडंसं शांत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आज अनेक लोक उठलेले आहेत. त्यांच्यासोबतच काम करणारे अनेक 4-5 लोकांची स्टेटमेंट येत आहेत आणि म्हणून थोडंसं जरांगे पाटील यांनी मी त्याला बघतो, मी त्याला असंच करतो, मी त्याला आता भुजबळ राहिले मागे, आता फडणवीस त्यांच्यासमोर आलेले आहे. फडणवीसानंतर आणि कोणाच्या मागे लागतात ते माहीत नाही. ते तसे माझ्या मागे लागणार नाही आहे. परंतु मी त्यांचा मित्र आहे. मी मराठा समाजाचा आरक्षणाचा समर्थक आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचाराच्या एकत्रित राहून काम करणार आहे. माझ्या पक्षामध्ये कुठल्याही सभेमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो असतो. इतर लोकांच्या सभेमध्ये किती फोटो असतात की नाही ते आपण मग बघा. पण माझ्या कार्यक्रमामध्ये आणि माझ्या भाषणामध्ये बाबासाहेबांबरोबर शिवाजी महाराजांचं नाव आम्ही घेतो. त्यामुळं मराठा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळं मनोजींना माझं एवढं सांगणं आहे की मला काय देवेंद्रजी उभं केलेलं नाही आहे आणि प्रकाश आंबेडकर हे संपवू शकत नाहीत आणि ते मला संपवू शकत नाहीत. साहेब, आपण केंद्रीय राज्यमंत्री आरक्षण देणं गरजेचं आहे. अशी आपण काही मागणी करणार आहात का किंवा आपण याची पंतप्रधानांची काही याच्या अगोदर मागणी केली आहे? महाराष्ट्राबरोबर अनेक राज्यातली मर्यादा ओलांडली आहे. हां, तर त्याच्यामध्ये आहे की आता ते तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्यामध्ये OBCच्या 2 कॅटेगरी आहेत, एक 30%ची एक 20%ची आहे. शेड्यूल कास्ट 18% आहेत आणि ट्रायबल 1% आहे. तर जर त्या ठिकाणी 69% आरक्षण आहे तर 50%ची मर्यादा कशी ओलांडायची?
या संबंधातलाही निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी नक्कीच भारत सरकारला जर मराठा समाजाच्या संबंधातला प्रस्ताव जर आमच्याकडे आला तर आमची मंत्रालयाची प्रोसिजर अशी आहे की कुठल्या जातीला शेड्यूल कास्टमध्ये टाकायचं, कुठल्या जातीला ओबीसीमध्ये टाकायचं याचा अभ्यास करण्यासाठी एक्सपर्ट कमिटी आहे. आणि ती कमिटी त्या समाजाचा सर्वांगीण अभ्यास करते आणि त्यानंतर मग त्यांना ओबीसीमध्ये टाकायचं की नाही. आणि मग जर ओबीसीमध्ये टाकायचं ठरलं तर मग कॅबिनेटमध्ये तो ठराव कॅबिनेटमध्ये निर्णय होतो, त्यानंतर त्याचं बिल तयार होतं, त्यानंतर ते लोकसभेमध्ये येतं, राज्यसभेमध्ये येतं, त्याला बहुमताने पाठिंबा मिळाला की मग ते राष्ट्रपतींकडे जातं आणि त्याच्या सहीनंतर मग तो विषय क्लिअर होतो. तर आता मराठा समाजाच्या संबंधामधला जर असा प्रस्ताव आला तर आमचं मंत्रालय त्याच्यावर जरूर अभ्यास करेल. आणि मागणी हीच आहे की मराठा समाज श्रीमंत पण आहे, जमीनदार पण आहे, राजकारणात आहे, मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, हे सगळं वरवर सगळं आहेच आहे. पण मागणी जी अगोदर मी म्हणालो किंवा जे गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण दे अशी मागणी आहे. त्यामुळं त्याच्यावर काय तो निर्णय होऊ शकतो. पण तो निर्णय होत असताना मी अगोदरही म्हणालो तसं सगळ्या क्षत्रियांचा विचार आमच्या मंत्रालयाला करावा लागेल, केंद्राच्या मंत्रालयाला करायचं असेल तर. पण तात्पुरतं आता जे आरक्षण आहे ते राज्य सरकारने दिलेलं आहे आणि राज्य सरकारने दिल्यानंतर आता ते कसं टिकवायचं याचा अभ्यास करून जर कोणी कोर्टामध्ये गेलं नाही तर अडचण नाही आहे. तुम्ही कोर्टामध्ये गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये याची चर्चा होऊ शकेल आणि मराठा समाजाला, गरीब मराठ्यांना आरक्षण कोर्टाकडून मिळू शकेल असा आपल्याला विश्वास आहे. चिन्हावरती आपली काय प्रतिक्रिया असणार? त्यालाच लागून जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की तुतारी हे शुभ संकेत आहे. तुतारी हे शुभ संकेत आहेत असं जितेंद्र आव्हाडांचं. पवारांना काय शुभेच्छा द्याल साहेब तुतारी चिन्ह? नाही, शुभ संदेश आहे ते अशुभ संदेश आहे ते आता इलेक्शन जोडल्याकडे. पण आता ठीक आहे, आपण त्याचा प्रचार करा. पवारसाहेब आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 5 वर्ष मंत्रिमंडळामध्ये राहिलेलो आहोत आणि पवारसाहेब हे महाराष्ट्रातले जाणते नेते आहे. म्हणून पवारसाहेबांनी आमच्यासोबत यायला पाहिजे होतं. पवारसाहेबांनी मोदींना खांद्याला खांदा लावून साथ द्यायला हवी होती. पवारसाहेब एकदा पुलोच्या सरकारमध्ये होते आणि जनसंघाचे 2 मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळं माणसांचे विचार बदलत असतात आणि परिवर्तन जे आहे ते परिवर्तन हे नेहमीच होत असतं, परिवर्तनच होत नाही. अशा पद्धतीच्या सिद्धांतावर आमचा विश्वास नाही. आम्ही जर आंबेडकरवादी आहोत, आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहोत, महात्मा फुलेंच्या विचाराचे आहोत तर आम्हाला परिवर्तन मान्य असलं पाहिजे. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं परिवर्तन झालेलं आहे. नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकासला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. किती विरोध झाला तरीसुद्धा मोदीजी, आता आपण पाहिलं की छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 3 राज्यामध्ये BJP येणार नाही. राजस्थानमध्ये कशी तरी येईल असे रिपोर्ट होते, पण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या जागा मिळवून त्या ठिकाणी BJP सत्तेवर आलेली आहे. काँग्रेसला 66 जागा मध्य प्रदेशला मिळाल्या आणि 163 जागा BJPला मिळाल्या. त्यामुळं नरेंद्र मोदींची हवा आहे. म्हणजे नरेंद्र मोदींची देशामध्ये चांगल्या पद्धतीची हवा असल्यामुळं, त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं असल्यामुळं लोक त्यांच्यासोबत आहेत आणि इंडिया आघाडीला अधिकार आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्तेवर येण्याचा. तेवढ्याला तेलंगणामध्ये काँग्रेस पार्टी सत्तेवर येते, कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टी सत्तेवर येते, तेवढ्या EVM मशीन चांगली असते. पण आम्ही इकडे निवडून आलो की मशीन बिघडलेली असते. त्यामुळं अशा पद्धतीचा प्रचार योग्य नाही. आणि EVM मशीन काय नरेंद्र मोदींनी आणलेली नाही आहे, ती काँग्रेसच्या काळामध्येच आलेली आहे. बॅलेट पेपरवर काउंटिंगला फार वेळ लागतो आणि म्हणून ही अनेक देशामध्ये चालू असणारी जी EVM मशीन आहे ती आणण्यात आलेली आहे. आता विरोधक म्हणतात की बाबा ते बदला, काय हरकत नाही, बदला. जर असा निर्णय झाला तर बॅलेट पेपरवर आम्ही जर निवडणूक लढलो तर अजूनही आम्ही मोठ्या फरकाने निवडून येऊ शकतो. कारण मशीन बिघडल्यामुळं काय मतं आमची ते त्यांना मिळत आहेत आताही. त्यामुळं सगळ्या मशीन बिघडतात असं नाही आहे. पण
आम्हाला काही अडचण अजिबात नाही आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये एक चांगलं चैतन्य आहे. नरेंद्र मोदीजी हे जसे राम मंदिरामध्ये जाऊन आले तसे ते अनेक वेळेला बुद्धांच्याबद्दल चांगलं बोलतात, बाबासाहेबांबद्दल चांगलं बोलतात, ख्रिश्चन लोकांच्या बरोबर ख्रिसमस साजरा करतात, मुस्लिम समाजाच्या बद्दल बोहरी समाजाच्या कार्यक्रमाला जातात. त्यामुळे ते देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते फक्त हिंदूंचे तर नाही आहे, तर ते सगळ्यांचे आहेत. म्हणजे आता माझं एवढं सांगणं आहे की राष्ट्रवादीनी करावी आता पंढरपूरची वारी. राष्ट्रवादीवाल्यांनी करावी आता पंढरपूरची वारी, कारण त्यांना मिळालेली आहे तुतारी. त्यामुळं तुतारी त्यांना मिळालेली आहे, तर त्याच्यावरती त्यांनी चांगलं काम करावं. म्हणजे त्यांना मिळालेली आहे तुतारी, त्यांनी करावी पंढरपूरची वारी. पण गावागावातली आहे आमच्यासोबत नारी, गावागावातली आहे आमच्यासोबत नारी. मग तुमची वाजेल कशी तुतारी? चला